नमस्कार भक्तांनो, आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी घर करून असतो. मी इतकी सेवा करतो, रोज पारायण करतो, गुरुचरित्र वाचतो, मग तरीही माझ्याच वाट्याला दुःख का? का माझे पाऊल नेहमीच संकटात पडते? गुरूंना माझी दया येत नाही का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील एका अशाच भक्ताची कथा पाहणार आहोत, ज्याने हाच प्रश्न श्री नृसिंह सरस्वती महाराजांना विचारला होता. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर आपल्या जीवनातील संघर्षाचे उत्तर आहे. भक्ताची व्याकुळता. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गाणगापूरच्या त्या पावनभूमीत श्री गुरूंचा दरबार भरला होता. हजारो भक्त येत होते. कुणाचे व्याधी बरे होत होते, तर कुणाला अपत्य प्राप्ती होत होती. पण याच गर्दीत एक भास्कर नावाचा ब्राह्मण होता. तो श्री गुरूंचा निस्सीम भक्त होता. त्याचे जीवन म्हणजे दारिद्र्याचा डोंगर होता. घरात खायला अन्नाचा कण नव्हता. अंगावरची वस्त्रे फाटलेली होती. लोक त्याला हसायचे. अरे भास्कर, तू तर दिवसभर महाराजांच्या चरणापाशी असतोस, मग ते तुझे हे हाल का पाहत नाहीत? कसली ही तुझी भक्ती आणि कसली त्यांची कृपा? भास्करच्या मनात हीच शंका घर करू लागली. त्याला वाटले, कदाचित माझे काहीतरी चुकतंय. श्री गुरूंशी संवाद. एके दिवशी न राहवून भास्करने श्रीगुरूंचे पाय धरले आणि डोळ्यात पाणी आणून विचारले, महाराज, त्रैलोक्याचे स्वामी आहात आपण. एका शब्दाने विश्वाचं भाग्य बदलू शकता. मग या आपल्या लेकराच्या झोळीत फक्त फाटके नशीब का? माझी सेवा अपुरी पडतीये की तुमची कृपा माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये? महाराज शांतपणे हसले. त्यांनी भास्करला जवळ बोलावले आणि म्हणाले, भास्करा, तुला वाटतंय ना की मी तुला काही देत नाहीये? चल, आज तुला तुझे प्रारब्ध दाखवतो. कर्माचा आरसा. महाराजांनी भास्करला विचारले, सांग, तू गेल्या जन्मी काय केले होतेस? भास्कर गप्प राहिला. महाराज पुढे म्हणाले, हे शरीर म्हणजे केवळ हाडामासाचा सापळा नाही, तर हे मागच्या अनेक जन्मांच्या कर्मांचे गाठोडे आहे. जसे एखादा शेतकरी गेल्या हंगामात जे पेरेल तेच त्याला या हंगामात कापावे लागते, तसेच मानवी जीवन आहे. तुझ्या प्रारब्धात या जन्मी अन्नाचा एक कणही लिहिलेला नाही. तू गेल्या जन्मी अन्नाचा अपमान केला होतास, गरिबांना दारातून हाकलले होतेस. आज जे तू भोगतोयस ते तुझ्याच कर्माचे फळ आहे. मी तुझा गुरु आहे, तुझा मालक नाही. कर्माचा हिशोब चुकता केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. चमत्कार की कृपा. भास्करला आपली चूक उमजते. तो रडू लागतो. भास्कर म्हणाला, महाराज, जर मला माझे भोग भोगायचेच आहेत, तर मग तुमच्या शरणी येण्याचा काय फायदा? गुरु तर समर्थ असतात ना? तेव्हा श्री गुरूंनी एक दिव्य लीला केली. त्यांनी भास्करला सांगितले, आज तू गाणगापूरच्या सर्व ब्राह्मणांना आणि भक्तांना जेवू घालण्याचे आमंत्रण दे. भास्कर चक्रावून गेला. महाराज, माझ्या स्वतःच्या पात्रात अन्न नाही, मी हजारो लोकांना तसे जेवू घालणार. महाराज म्हणाले, तू फक्त हो म्हण, बाकी मी पाहून घेईन. त्या दिवशी एक चमत्कार घडला. एका छोट्याशा पात्रातून हजारो लोक तृप्त होऊन जेवले, पण अन्न संपले नाही. श्री गुरूंनी भास्करच्या प्रारब्धाचा तो कठीण भाग आपल्या कृपेने कापून काढला होता. त्यांनी त्याला संपत्ती दिली नाही, पण त्याला तृप्ती दिली. मानवी जीवनाचे मर्म. पावसाचे दृश्य. एक माणूस छत्री घेऊन उभा आहे. मित्रांनो, या कथेचे मर्म नीट समजून घ्या. गुरुकृपा म्हणजे काय? 1. पाऊस आणि छत्री. गुरु पाऊस थांबवत नाहीत, पण तुमच्या हातात श्रद्धेची छत्री देतात, जेणेकरून तुम्ही ओले होणार नाहीत. 2. शस्त्रक्रिया. जसा डॉक्टर जुना आजार काढण्यासाठी आधी काप कापतो, वेदना देतो, तसे गुरु आपल्याला शुद्ध करण्यासाठी कधीकधी दुःखातून नेतात. 3. बुद्धीचे स्थैर्य. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असते, तेव्हाही माझा स्वामी माझ्या पाठीशी आहे, हा जो विचार तुमच्या मनात येतो, तीच खरी गुरूंची कृपा असते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात सध्या दुःख असेल, तर समजा की गुरु तुमचे जुने हिशोब चुकते करत आहेत. ते तुम्हाला रिकामे करत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला पुन्हा भरू शकतील. गुरुचरित्रातील 18वा अध्याय किंवा भास्कर ब्राह्मणाची ही कथा आपल्याला हेच शिकवते की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमच्यावर श्री गुरूंची कृपा सदैव राहो. दत्तात्रय महाराज तुमच्या सर्व संकटांचे निवारण करण्याची शक्ती तुम्हाला देवोत. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आलाय का, जिथे स्वामींनी तुम्हाला संकटात सावरले? कमेंटमध्ये नक्की सांगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.